नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. अहो मंडळी, हे आहे धने मसाला. आता वर्षभरासाठी लागतं ना, ते मी असं उन्हाळ्यातच करून ठेवत राहते आणि मस्त हे वर्षभर असं टिकतं. आणि हो बरं का, अशाच मी अनेक बाटली भरून ठेवलेली आहे. आता स्वयंपाक करताना एकदम टेस्टीच असं स्वयंपाक होणार बरं का. धने मसाला करण्यासाठी मी इथं 2 किलो धने घेतली आहे. आता ह्या धनेमधले आपले सगळेच काड्या वेचून काढायचे आहेत. शिवाय कुठं काय कचरा आहे का ते पण आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. मग धने एकदम स्वच्छ करून इथं मी भाजून घेते. आता इथं गॅसवर एक जाड कढई असं ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये बसतील एवढेच मी धने याच्यामध्ये घालत आहे. एकदम जास्त पण इथं धने आपल्याला घालायचे नाही आहेत. माझी कढई इथं छोटी आहे, त्याच्यामुळं मी इथं त्या कढईमध्ये थोडेच धने घातलेली आहे. आता गॅसची फ्लेम पण एकदम मीडियम असंच आपल्याला ठेवायचं आहे. एकदम फास्ट पण नाही आणि एकदम स्लो पण नाही. मीडियम असं फ्लेम ठेवून आता धने इथं आपण भाजून घ्यायचं आहे. धने भाजण्यासाठी मी इथं झाऱ्याचा वापर केलेले आहे. आता हे झाऱ्यानंच आपल्याला व्यवस्थित असं धने इथं कढईमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू एकदम फिरवतच राहायचं आहे. आपल्याला पाहिजे ते कलर आलं की आपण इथं गॅस बंद करायचा आहे. आता हे धने तर भाजायचे झालेलेच आहेत, पण मला अजून थोडंसं डार्क कलर इथं पाहिजे आहे. त्याच्यामुळे मी आणखीन 5 मिनटापर्यंत इथं हे धने भाजून घेणार आहे. आता इथं पहा, एकदम मला पाहिजे तसं धने इथं भाजून झालेली आहेत. थोडेसे करपट असे इथं धने मी भाजून घेतले आहे. आपल्याला पण माझ्याच पद्धतीनं एवढं असं धने इथं भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे वाटल्यावर ह्याचं पावडरचा कलर एकदमच छान येईल. आता त्याचबरोबर मी इथं घेतली आहे तेजपत्ता. हे तेजपत्ता आपल्याला इथं 100 ग्रॅम घ्यायचं आहे आणि परत ह्या तेजपत्त्याचे मी सगळेच इथं पानं पण इथं तोडून घेतलेली आहेत, जेणेकरून भाजताना हे अजिबात त्रास होणार नाही. हे आहे दगडफूल. हे दगडफूल पण मी इथं 100 ग्रॅम घेतली आहे आणि हे आता धने मसाला करायचा म्हणलं तर याला पण आपल्याला व्यवस्थित इथं भाजायचं आहे आणि याच्यात जर काड्या असेल तर ते पण आपल्याला इथं काढून घ्यायचे आहेत. आणि आता पहा मंडळी, काही मोजके गरम मसाल्याचा इथं वापर केला आहे आणि ह्या वापरमध्येच हे सगळे मसाले आपल्याला भाजून इथं वाटायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये आहे हे मेथी दाणा किंवा ह्याला मेथ्या असं पण म्हणतात. हे मी इथं फक्त अर्धा चमचा असं घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथं मी शहाजिरे 1 छटाक म्हणलं तरच 50 ग्रॅम इथं घेतली आहे. त्याचबरोबर विलायची 50 ग्रॅम, लवंग 25 ग्रॅम. हे आहे जंगली विलायची, म्हणजेच याला एकदम मोठी विलायची असं पण म्हणतात. हे घेतलेली आहे मी इथं 50 ग्रॅम आणि त्याचबरोबर हे आहेत दालचिनी. दालचिनीचे मी पूर्ण छोटे छोटे असे तुकडे केलेले आहे, जेणेकरून हे भाजताना आपल्याला त्रास होणार नाही. आणि हे दालचिनी आहे 50 ग्रॅम आणि त्याचबरोबर मी इथं घेतलेली आहे जावेत्री. जावेत्री ही 75 ग्रॅम घेतलेली आहे आणि आपण इथं पाहू शकता, जावेत्री म्हणलं तर असे फुलाचे पाकळ्यासारखे इथं पानं पानं असतात. आणि हे आहे कर्णफूल. कर्णफूलचं पण डिझाईन एकदम भारीच असतं आहे बरं का, एकदम कानातले घातल्यासारखं, किंवा ह्याला चक्रफूल असं पण म्हणतात. हे घेतलेलं आहे मी 75 ग्रॅम. आणि हो बरं का मंडळी, 2 किलो धनेला हे एकदम परफेक्ट असं गरम मसाला आहे. हे सगळे गरम मसाला आपल्याला असंच परफेक्ट असं मोजून इथं घ्यायचं आहे. आता आहे हे भाजण्याचा वेळ. आता सगळ्यात पहिल्यांदा मी इथं त्याच कढईमध्ये मी इथं जंगली विलायची घातलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथं एकदम बारीक असंच इथं ठेवायचं आहे. आता ह्या विलायचीला आपल्याला 2 मिनटापर्यंत व्यवस्थित इथं भाजायचं आहे आणि 2 मिनटानंतर हे छान असं भाजले जाईल. आता त्याच्यामध्येच आपल्याला हे हिरवी विलायची असं इथं घालायचं आहे आणि त्याचबरोबर हे कर्णफूलसुद्धा मी याच्यात घातलेले आहे. आता हे सगळं मिळून आपल्याला बारीक गॅसवरच इथं 1 मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे. आता 1 मिनटापर्यंत परतून झाल्यानंतर परत ह्याच्यात आपल्याला राहिलेले मसाले इथं घालायचं आहे. जसं की इथं मी आता जावित्री, तुकडा केलेली दालचिनी, लवंग आणि तसंच हे मेथ्या घालून इथं 1 मिनटापर्यंत हळू परतून घ्यायचं आहे. आणि आता 1 मिनिट इथं झालेलं आहे. आणि हो बरं का मंडळी, एकदम बारीक गॅसवरच मी हे सगळे मसाले इथं भाजत आहे आणि मस्त याचा सुगंध पण आता घर सगळं इथं पसरलेलं आहे. याच्यात कोणताही मसाला आपल्याला करपू द्यायचा नाही आहे. त्या पद्धतीनंच मी इथं क्रमाक्रमाने सगळे मसाले इथं घातलेले आहे आणि शिवाय भाजत पण आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला शहाजिरे इथं घालायचं आहे, कारण शहाजिरे हे लगेच भाजले जातात आणि शिवाय लगेच करपतात.
त्याच्यामुळे पूर्णपणे भाजणं झाल्यानंतरच लास्टला आपल्याला शहाजिरे घालून ते पण 1 मिनिटापर्यंत आपल्याला व्यवस्थित इथं परतून घ्यायचं आहे. आणि आता सगळेच मसाले इथं व्यवस्थित भाजणं झालेली आहे. आता मी गॅसची फ्लेम हे ऑफ केलेली आहे आणि शिवाय हे कढईमधलं असलेले सगळेच मसाले आता एका ताटामध्ये इथं काढत आहे. आता आपल्याला हे सगळेच मसाले इथं थंड करायचे आहेत आणि हे पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपल्याला वाटायचं नाही. आता थंड करण्यासाठी मी हे एका प्लेटामध्ये घातलेली आहे. शिवाय झाऱ्याच्या मदतीनं हे सगळीकडे व्यवस्थित पसरत आहे, जेणेकरून आपले मसाले हे लगेच थंड होतील. आता याला मी बाजूला ठेवते. आता आहे तेजपत्ता. इथं बारीक गॅसवरच मी इथं कढईमध्ये तेजपत्ता इथं घालत आहे आणि तेजपत्ता हे अर्धं कढईमध्ये घालून अर्धा असं टोपल्यामध्येच इथं ठेवणार आहे. आणि तेजपत्ता व्यवस्थित भाजला जाईल ह्याच्यासाठी आपल्याला हे पूर्ण तुकडा तुकडा करणं जरुरी आहे. आणि तुकडा तुकडा केलेला तेजपत्ता हे व्यवस्थितपणे इथं भाजलं जातं आहे. आता बारीक फ्लेम करूनच आपल्याला हे तेजपत्ता व्यवस्थित इथं परतून घ्यायचं आहे. आणि तेजपत्त्याला थोडंसं लालसर असं कलर आलं की परत हे भाजणं पूर्णपणे झालेलं आहे असं समजावे आणि त्याला कढईमधून इथं बाहेर आपल्याला काढायचं आहे. आता आपण 2 ते 4 मिनटापर्यंत बारीक गॅसवरच याला व्यवस्थित इथं परतायचं आहे. आणि आपण पाहू शकता आता तेजपत्ता हे लाल झालेला आहे. आता याला पण एका ताटामध्ये इथं थंड करायला मी ठेवणार आहे. आणि त्याचबरोबर आता हे राहिलेलं दुसरं घाण्याचं तेजपत्ता मी इथं घालत आहे. आणि शिवाय हे पण आता लाल होईपर्यंत आपल्याला इथं भाजायचं आहे. तेजपत्ता कलर बदलला की लगेच याला पण आपण एका ताटामध्ये थंड करण्यासाठी काढायचं आहे. आता हे कढईमधलं मी सगळंच तेजपत्ता बाजूला काढत आहे. आणि आता आहे हे दगडफूल. आता दगडफूल भाजायचं म्हणलं तर याला पण एकदम बारीक गॅसवरच आपल्याला इथं 2 मिनटापर्यंत भाजायचं आहे. आणि हो बरं का मंडळी, आपल्याला धने सोडून बाकीचे राहिलेले सगळेच मसाले हे 2 मिनटापर्यंत एकदम बारीक गॅसवर लालसरपणे भाजून घ्यायचं आहे, ते करपू द्यायचे नाहीत. आता हे दगडफूल पण इथं व्यवस्थित 2 मिनटापर्यंत भाजलेलं आहे, व्यवस्थित कडक झालेलं आहे. याचा पण कलर आता इथं बदललेला आहे. आता याला पण मी एका ताटामध्ये थंड करायला इथं ठेवणार आहे. आणि आता आपण पाहू शकता आता हे धने आहेत हे अजून पण गरम आहेत. मग याच्यातच मी आता हे थंड झालेले भाजलेले सगळेच गरम मसाले इथं घालत आहे. आणि शिवाय हे दगडफूल आणि तेजपत्ता असंच घालत आहे. आता याला व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करायचं आहे. आता आपण पाहू शकता मंडळी, मी आता हे दगडफूल इथं घातलेली आहे. त्याला असं थोडंसं सरकून त्याच्यावरच इथं तेजपत्ता पण सगळं इथं घालणार आहे. आणि आता आपण पहा याच्यामध्ये हे दगडफूल, तेजपत्ता, शिवाय गरम मसाला आणि धने हे सगळंच आपल्याला इथं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. एकतर याला बाहेर जाऊन मशीनमध्ये काढून आणा, नाही म्हणलं तर माझ्या पद्धतीनं मिक्सरमध्येच थोडं थोडं घेऊन असं इथं वाटून परत हे बारीक चाळणीनं चाळून घरातच मसाला तयार करा. आणि आता आपण पहा मिक्सरच्या भांड्यात मी थोडेसे धने भाजलेले घेतलेली आहे. आणि याला एकदम बारीक होईल तेवढं बारीक आपल्याला इथं मिक्सरमध्येच वाटायचं आहे. आणि आता हे एकदम बारीक असं इथं वाटून झालेलं आहे. आणि हे आहे एकदम सोजीची चाळणी, म्हणजे ह्या चाळणीमधून एकदम बारीक पीठच खाली पडणार आहे. असं एकदम जी चाळणी बारीक आहे ते घरातलं घ्यायचं आहे आणि त्याच्यानं हे वाटलेले धने सगळेच इथं चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं खाली पडलेलं हे धण्याचा मसाला एकदम बारीक होईल. एकदम मोठ्या चाळणीनं चाळायला नको, म्हणून होईल तितकं बारीक चाळणीचाच वापर करा. आता हे चाळणं झाल्यावर जे वर भुसा शिल्लक राहील त्याला परत एकदा मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे. आणि शिवाय त्याच्यावर थोडेसे आणि धने घालून परत याला वाटायचं आणि परत असं चाळायचं. असं करत करत इथं मी सगळंच हे 2 किलो धने इथं वाटून पण घेतलेलं आहे आणि शिवाय चाळून पण घेतले आहे. आता मंडळी आपण पाहू शकता हे जे भुसा आहे याला परत मी मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे आणि परत ते मिक्सर लावून इथं चाळून घेणार आहे. अशा पद्धतीनं माझे सगळेच धने हे वाटून आणि चाळून इथं तयार आहेत. आणि आपण पाहू शकता आता सगळं चाळणं झाल्यानंतर आपल्याला हे सगळंच हाताने मसाला कालवायचा आहे, म्हणजे सगळ्याच मसाल्यामध्ये हे गरम मसाले सगळे व्यवस्थित मिक्स होणार आहे. आता वर्षभर लागणारं धण्याचा मसाला इथं तयार झालेला आहे. आणि शिवाय हे मसाला वाटताना घर सगळं एकदम सुगंधित असं इथं झालेलं आहे. मसाला भरून ठेवण्यासाठी मी इथे एक काचेची भरणी घेतलेली आहे. पाहिजे तर तुम्ही चिनी मातीची भरणी पण घेऊ शकता. आता हे काचेची बाटली व्यवस्थित धुवून पुसून इथं कोरडी असं करून घेतलेली आहे. आता वाटेला सगळेच धने मसाला
आपण या बाटलीमध्ये व्यवस्थित भरून ठेवायचं आहे आणि पाहिजे तेव्हाच हे वापरायचं आहे. याच्यामध्ये सगळेच आपले ग्रेव्हीचे भाज्या तसंच मटणाला पण आपण हे मसाल्याचा वापर करू शकता. स्वयंपाकाला आता मस्त अशी वेगळीच चव येणार आहे. मग काय मंडळी, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो बरं का मंडळी, इथं धने मसाला बुधवार आणि शनिवार हे 2 वार बघूनच आम्ही इथं करत राहतो. आता धने मसाला मी हे 2 बाटल्या असं गच्च भरून झालेला आहे आणि त्याला टोपण लावून मी इथं साईडला ठेवून टाकते. आता 1 वर्ष काय 2 वर्ष टिकणारा हा धने मसाला इथं तयार झाला आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू.